भैया जम्याला सांगितलं अरे कसलं जम्या जम्या काय कुठलं काम मामी सॉरी बर का माझं लक्ष नव्हतं राहू दे मामी मी उचलतो थांबा राहू द्या उचलते की. अहो राहू द्या मामी तुम्ही उचललं काय आणि मी उचललं काय एकच आहे खरंच काय खरंच सगळी म्हणतात ती खरंच आहे की. कोण सगळे आणि काय म्हणतात भैया साहेब लय भारी आहे म्हणतात ती खरंच आहे की. सगळ्यांनी मदत करतात ती काय खोट आहे वय. आता हे आपलं कामच आहे हा लोकांना काय पाहिजे काय नको हे बघणं कर्तव्य आपलं. कसं आहे ना एखादं आमच्यासारख्या गरीबाकडे बघून तोंड फिरवतं पण तुम्ही एवढं मोठं असून बी फोटो बिटो उचलून देताय. अहो काय मामी तुम्ही पण हा कसलं आलंय मोठं कसलं काय एवढं मोठं असून बी किस्त नम्र आहेत बघितलं का. अहो कोण नाही दुसऱ्यासाठी असं काय करत. आम्हाला चांगलाच अनुभव आहे. अहो आम्ही बायका बायका मिळून बचत गटाचं काम करतो पण आमच्यासाठी कुणी काय करतंय का बघा की. असं कसं हा करतील की माणसं मदत. तुमच्यासारखी माणसं असतील तर करतील की. आता मी बचत गटासाठी जर तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही काही नाही म्हणणार आहेत का. नाही 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 हा नाही नाही म्हणजे होय म्हणजे तुम्ही म्हणताय ती होय नाही नाही म्हणणार. मी म्हणलं नव्हतं भैया साहेब कधीच नाही म्हणणार नाहीत म्हणून. आता का आपल्या परीने जे होईल ते करू. तुम्हाला काय मदत लागली तर सांगा. तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार. बाकी शोध मोहीम जोरात चालली वाटतं. कसली. जेडीला पोरगा बघताय ना. नाही तुम्हाला कोणी सांगितलं. आता कोणी कशाला सांगायला पाहिजे हे फोटोवरनं अंदाज लावला. नाही नाही अहो जेडी साठी नाही शीतल साठी फोटो आहेत ही. शीतलसाठी होय अहो आपल्यामुळे एखाद्याचं भलं होत असेल तर तसं करावं होय का नाही. अहो शीतलच्या लग्नाचं चाललंय ना म्हणून आपली मदत. भैया तुमच्या बघण्यात जर एखादा चांगला मुलगा असेल ना तर सांगा बर का. नाही म्हणजे तुमच्या इतका देखणं नसेल तर चालेल पण शीतलला सुटवायला पाहिजे. कुणी असेल तर सांगा बर का. हा येऊ का. हा या मामीच्या तर शीतलला स्थळ बघती. हिच्या जागी दुसरं कोण असतं ना खलासच केलं असतं. टेन्शन नॉट भैया. काय टेन्शन नॉट. तिकडे शीतलसाठी पोरगा बघायला सुरुवात केली आणि तू म्हणतो टेन्शन नॉट. भैया शीतलला मुलगा बघायला सुरुवात केली ही आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ना. टॅलेंट युट्यूब. भैया माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. शीतलच्या घरी तुमचं स्थळ पाठवायचं. अरे असं कसं पाठवायचं. मामी आजाच्या मामीला हाताशी घेऊन शीतलच्या घरी तुमचं स्थळ पाठवायचं. म्हणजे आपल्या घरच्यांना जाण्यापेक्षा बाहेरच्या माणसांनी गेलेलं कधी पण चांगलं. अरे पण तिच्या घरातले तयार होतील का. त्यांना तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मामीला तयार करावं लागेल. तीच एकमेव अशी आहे जी आपलं काम करू शकेल. देअर यू आर. ही आयडिया बेस्ट आहे. आता फक्त शिस्तीत मामी गाळाला लागली पाहिजे. हा येऊ का उषा वहिनी. पुष्पा ये की. या शितले रिमोट दे इकडे. शीतल कॉलेजला गेली नाही वाटत आज. अगं आज पाऊस लई आहे म्हणून राहिलंच कॉलेजला जायचं. तू बस की. सुमन चहा टाक जा. हो अगं राहू दे बस. हे फोटो आणले होते ना म्हणलं दाखवून यावं. आणले होय फोटो. बरं झालं. नीलम जा चहा टाक जा. होय ठेवते. नाही नाही राहू दे.
बस आधी फोटो बघ. बघू. हा बघ, रस्ता बनवायचा कंत्राट घेतोय आणि 3 टर्क आहेत. नाही, नको. म्हणजे कसं आमच्या शेतीला शोभणार नाही, नाही ग. हा बघा. बघू. हा, यू बरा वाटतोय होय का नाही ग? नाही, ह्यो लय वयस्कर वाटतोय. काय तर तुझं नीलम, ह्यो वयस्कर वाटतोय होय ग? बघ. वय म्हणजे आपल्या शेतली समोर लयच मोठा दिसणार. नीलम, हा बघ. हा जरा चांगलं वाटतंय. बघ ग. होय हो, ह्यो चांगला वाटतोय. बघा. हा, कोण आहे ग ह्यो? फलटणचं निंबाळकर आहे. अहो एकदम चांगलं घर आहे, माझ्या पाहुण्यातलंच आहे. पोरानं ती MBA का काय केलंय म्हण, आणि त्यांची दुड्डेरी बी आहे बर का. आणि त्या दुड्डेरीचं समद काम त्योच बघतो. पण एवढी मोठी माणसं म्हणजे त्यांच्या अपेक्षा पण लई असणार ना. आणि आपलं स्थळ म्हणजे उषा वहिनी, अहो माणसं काय आबळातनं पडून मोठी होत नाहीत. अहो लय गरिबीतनं वर आल्यात. आणि ही निंबाळकरांची माणसं का नाही एकदम साधी आहेत. आणि विशेष म्हणजे माळकरीच घर आहे बर का. होय. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे, पोरगी शांत, नम्र, चांगल्या स्वभावाची, म्हणजे सर्व गुण संपन्न पाहिजे. आमची शीतल पण अगदी तशीच आहे. वय शीतल, तू पण बघ की फोटो. आम्हाला स्थळ चांगलं वाटतंय, तूच बघून सांग बघायचं का नाही ते. मग एक काम कर, तुला जो मुलगा बरा वाटतोय ना त्याचा फोटो मला आणून दाखव. मी सांगतो तुला तो तुझ्यासाठी परफेक्ट आहे का नाही ते. आजाला विचारलं पाहिजे यो पोरगा कसा आहे ते. त्यो जर बघ म्हणला तरच मी यो पोरगा बघणार.